मित्रांनो, मामाने धप्पा दिलेला आहे सगळ्या महाराष्ट्राला. बकासूरची चिठ्ठी निघाली कोंढावळे या ठिकाणी आणि बकासूर पळायला आलेला आहे वाई तालुक्यामध्ये एकसर या गावी. एक आश्चर्याचा धक्का सगळ्या महाराष्ट्राला की बकासूरचं नियोजन त्या ठिकाणी होतं, चिठ्ठ्या त्या ठिकाणी निघाल्या आणि बकासूर पळण्यासाठी आला आहे सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यामध्ये एकसर या गावी. आणि हे मैदान जे आहे ते P3 लाईव्ह या चॅनलवरती आपल्याला थोड्या वेळानंतरनं दिसेल. P3 लाईव्हवरती 2 मैदान चालू आहेत, अजून एक मैदान कुठेतरी चालू आहे, परंतु अजून लाईव्ह चालू नाहीत. मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहेत ते अजून जाहीर झालेले नाहीत. अजून लाईव्ह झालं चालू की मी तुम्हाला मला सांगा जरा कमेंट्समध्ये. बकासूर आता तुम्हाला P3 लाईव्ह या चॅनलवरती सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यामध्ये एकसर या ठिकाणी जे मैदान होते या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. हे मैदान ओपनचं मैदान आहे. या मैदानामध्ये कारुंडेकरांचा चिक्यासुद्धा पळताना दिसणार आहे, सातारा एक्सप्रेस बलमासुद्धा पळताना दिसणार आहे. आता या मैदानामध्ये बकासूरसोबत कोण पळतोय, आता मला रात्री अपडेट अशी मिळाली, मी तुमच्यापर्यंत सकाळी पोहोचवली की तो बलमा नावाचा नंदी पळताना दिसणार आहे. आता ह्या मैदानात बलमा पळणार आहे. हा बलमा म्हणजे पुणे जिल्ह्यातलीच बलमा आहे. ह्या मैदानामध्ये पळतोय का पुणे जिल्ह्यामध्ये जे मैदान चालू आहे कोंढावळे STC लाईव्ह या ठिकाणी, का तिथं त्या महाराजसोबत पळतोय, याची आता एक चर्चा लागलेली आहे, सगळ्यांना उत्कंठा लागलेली आहे. परंतु बकासूरच्या एक पळण्याबाबत एक शंका होती सगळ्यांना की काल बकासूरची सगळे म्हणले की 2 फेरे काल बकासूर पळाला आहे, परंतु आज तो पळेल का. मी तुम्हाला रात्रीच सांगितलेलं किंवा सकाळीच सांगितलेलं की तो पळणार, 100% पळणार, खात्रीशीर पळणार. परंतु कसं होतं, कधी कधी आपलेसुद्धा पैरे फिसकटतात, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करू, परंतु माहिती योग्य देतो तुम्हाला मी. बकासूर पाळणार तर तुम्हाला मी सांगितलेलं पाळणारच. बकासूर जो आहे तो एकसर तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी मैदानामध्ये आत्ता दाखल झालेला आहे. मागाशीच आत्ता मी अपडेट बघितली, अपडेट मला भेटली. बकासूरचं नियोजन आज कसं असेल, कोण असेल त्या ठिकाणी, त्यांनी जरा थोडंसं मला कॉल करा. 95611140वर हा माझा नंबर आहे. त्या ठिकाणी कुणासोबत आहे बकासूर आज, काय झालं आता तुम्ही बघितलं, मी सकाळी व्हिडिओ टाकले, एक नाही दोन व्हिडिओ टाकले मी. परंतु त्या ठिकाणी तुम्ही बघितलं की बकासूरचा पहिला जो बलमा होता पुणे जिल्ह्यामध्ये, परंतु ते चिठ्ठ्या 2 त्या ठिकाणी निघाल्या, परंतु तुम्ही बघितलं बकासूर आता सातारा जिल्ह्यामध्ये आला आहे. म्हणजे बघा मामा किती मोठा धप्पा लोकांना देत आहेत. चिठ्ठ्या तिकडं पळायला इकडं, म्हणजे लोकांनी समजायचं कसं हेच काय कळलं नाही. परंतु असो, शेवटी बकासूर पळतोय म्हटल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राच्या नजरा या बकासूरवरती लागलेल्या आहेत. तो पळतोय खरंच, तो फॅनसाठी पळतो, तो अखंड महाराष्ट्राचा लाडका बैल आहे आणि त्याला डोळे भरून लोक बघतात. तो एक सगळ्या महाराष्ट्राचा आवडता नंदी आहे आणि तो आज कमाल करेल का, काय वाटते तुम्ही जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मी वारंवार सांगतोय, कुणाच्या जर एखाद्या छोटा व्यवसाय असेल कुणाचा सांगली सातारा भागामध्ये, तर त्या व्यवसायाची ॲड आपण करू शकतो. एखादं छोटंसं दुकान असेल किंवा कुठलाही व्यवसाय असू द्या तुमचा, दुकानाचा असो, शेतीचा असो, गुरांचा असो, म्हणजे कशाचाही व्यवसाय असो, तो व्यवसाय आपल्या चॅनलमार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. इंस्टाग्रामवरती रील्स टाकतो, यूट्यूबवरती व्हिडिओ सोडतो, फेसबुकवरती व्हिडिओ सोडतो. तुमचा व्यवसाय जो आहे तो लोकांपर्यंत जास्तीत जास्त जावा आणि तुमचा जो आहे व्यवसाय तो चांगला भरभराटीने व्हावा. आणि त्याच्यासाठी मला तुम्ही कॉल करू शकताय 9561119940 या नंबरवर मला कॉल करा. आणि आता आज बकासूर आज सज्ज झालेला आहे. कोण असेल बकासूरचा पैरा, एक हुलकावणी बसली, सगळ्यांनाच हुलकावणी बसली. रात्री पैरा मला समजला बलमा, परंतु आता तो बलमा पळतोय की काय बकासूरसोबत, आणि जर पळाला तर कुठला बैल पळू शकतो हे सुद्धा जरा थोडीशी माहिती जी आहे ती कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय तुम्ही. आणि आज मैदानाला पुन्हा एकदा शोभा, जिकडे बकासूर असेल तिकडे व्ह्यूज जास्त येतात. मैदान P3 लाईव्हवरती आहे, STC लाईव्हवरती कोंढावळेचं मैदान आहे, त्या ठिकाणी बकासूर पळणार नाही आहे. आत्ता अशी अपडेट मिळते, त्या ठिकाणी महाराज पळताना दिसेल आपल्याला आणि बकासूर P3 लाईव्हवरती दिसेल आता थोड्या वेळातच. एकसर तालुका वाई जिल्हा सातारा, 3 नाही 4 वेळा सांगितलं. काही लोकांना काय होतं, मला वारंवार फोन करतात, फोन काय करू नका, कामानिमित्तच फोन करा. काही लोक म्हणतात पाळणार आहे का नाही, कुठल्या गटात आहे, आज याच्या बाबतीत कुणीच कॉल करू नका. मी तुम्हाला सांगितले ज्याचे कोणाचे व्यवसाय असतील त्यांनीच मला कॉल करा, अन्यथा मी कॉल काय रिसीव करणार नाही आहे. आणि व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि बकासूर आज गुलाल घेणार का याच्यावरती सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष,
काय वाटते, एक नंबर करेल का गुलाल करेल सांगा कमेंट्समध्ये.